हाय गाईज, आपल्या अलिबागमध्ये आवाशा ठिकाणी अजून एक असं मंदिर आहे काय, तिथं म्हणजे 5 पांडव ज्या दगडी होडीत बसून आलेले, म्हणजे पांडवांना एका रात्री टोटल सगळी देवलं बांधायची होती, म्हणून त्यांना एक म्हणजे प्रतिकाशी म्हणून बसवायचं होतं आणि ते आपल्या देवीला म्हणजे मान्य नव्हतं, म्हणजे पसंत नव्हतं. तुम्हाला तेच आता देवीचं देऊळ दाखवतं आणि काय ती स्टोरी आहे तुम्हाला देवळाची आणि त्या होडीची पुढं दाखवतं. चला तयार आहे. बाय बाय. या आवासचं मेन बीच, त्या मेन बीचच्या डाव्या हातावर आपल्याला सरळ जायचं आहे. आपल्याला ते पांडवा देवीचं देऊळ भेटेल. चला आता पांडवा देवी देखवायला जाऊ. यो हाय आपला खंदेरी किल्ला. एक ब्लॉक तुम्हाला 100% आपला वेताळ देवाचा बनवेल. चला फायनली आपण आपल्या देवळाद्री पोहोचलोय. चला तुम्हाला सांगता पांडवा देवीची स्टोरी. हे हाय आपलं देऊळ. हाय गाईज, चला देवळाबद्दल तुम्हाला थोडीशी अशी माहिती सांगतं कशी काय आहे ती. जेव्हा पांडव यांगे आले, म्हणजे पांडव आले, पांडवांना एका रात्रीने सगळी देवळं बांधवायची होती. मग मुळात म्हणजे पांडवांना प्रतिकाशी म्हणून उभारायचं होतं. हे आपल्या देवीला काय पसंत नव्हतं. जेव्हा मध्यरात्री देऊळ उभारण्याचं पांडवांचं काम चालू होतं, तेव्हा आपल्या इथं कसं असते, म्हणजे जेव्हा कोंबडा आरवला म्हणजे सकाळ झाली असा सीन झाला. जेव्हा मध्यरात्री पांडव जेव्हा मंदिरं बांधण्याचं काम चालू होतं, तेव्हा देवीने मध्यरात्री कोंबड्याचं रूप धारण केलं आणि देवी म्हणजे कोंबडा आरवला. तेव्हा पांडवांना वाटलं काय, आता सकाळ झाली, आपलं मंदिरांचं काम थांबलं पाहिजे. जेव्हा भीमाला हे समजलं आपल्यासोबत घोर म्हणजे फसवणूक झालेली आहे, तेव्हा रागाच्या भरात भीमाने देवीच्या श्रीमुखात मारलं. म्हणून ते तुम्हाला थोडंसं देवीचं तोंड वाकडं दिसते. तुम्हाला दाखवतं, तुम्हाला चला देवीचं दर्शन पण दाखवतं आणि ज्या होडीत बसून पांडव आले ती पण होडी तुम्हाला दाखवते. चला आता डायरेक्ट दर्शनाला भेटू. बाय बाय. चला आता आपण देवलान जाऊ. चला देवलान एंट्री मारली तर तुम्हाला 5 पांडव दिसतील. हे आहेत आईचे 5 पांडव. चला आता आपण आपले पांडवा देवीचं दर्शन घेऊया. चला माझ्या चला मी देवीचं दर्शन घेऊन आलो. आता तुम्हाला ज्या होडीन बसून पांडव आले ती तुम्हाला होडी दाखवतं. चला बाय बाय. दिसतंय अंशू. देवीच्या देवळाच्या समोर 7 बाया आहेत. त्यांना 7 बाया बोलतात आणि कोल्ही बाया बोलतात. असं बोललं जातं की जोपर्यंत त्या बायांना म्हणजे त्या कोल्ही बाया त्यांना शेपटी मंदिरांचा मान पोचत नाही, तोपर्यंत इथं आपण कोंबड्या बकऱ्याचा दिलेला मान पुरा होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण या 7 बायांना म्हणजे कोल्ही बायांना जोपर्यंत आपण शेपटी मंदिरला देत नाही, तोपर्यंत या आईला आपण कोंबड्या बकऱ्याचा मान दिलेला पूर्ण पोचत नाही. तुम्हाला त्याच आता 7 बाया दाखवतो. चला दर्शन घेऊया. बाय बाय.